अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची पुस्तके जी सर्व शहरात केंद्रस्थानी मिळतात व पुण्याला माऊली आश्रमात मिळतात असे पुस्तकं आपण वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवळे महाराज लिखित जो संती बसवेला ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. आज आपण कुत्र्यांच्या रडण्याचे संकेत पाहूया. मगाशी सांगितले की पक्ष्यांचे राजसी तामसी असे प्रकार असतात. त्यातला कावळा हा तामसी पक्षी आहे. सगळ्या दक्षिणमार्गी साधनांमध्ये कावळ्याचा निषेधच केलेला दिसतो. फक्त वामतंत्रेच असे आहे की त्यात कावळ्याला पवित्र मानले जाते. याचे कारण असे आहे की कावळा सूक्ष्मसृष्टी बघू शकतो. पिशाचे लिंगदेह, वातनादेह अथवा पितरांना बघण्याची शक्ती त्याच्या दृष्टीत असते. बरे, तो त्यांना नुसतेच बघत नाही तर त्यांना बघून विशिष्ट शब्दही करू लागतो. कुत्रा या प्राण्यांच्या ठिकाणीही क्षुद्र देवता पिशाचे बघण्याची शक्ती असते. कुत्रा पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे बघू लागला की चंद्राच्या निकट जो पितृलोक आहे तिथल्या पृथ्वीवर आलेल्या पितृदेवता त्याला दिसू लागतात आणि त्यांना पाहून तो रडायला लागतो. म्हणून बालपणी आम्हाला मोठी माणसे म्हणत की कुत्रा जर असा रडू लागला तर त्याला हळूहळू करून गप्प करावे, त्याचे रडणे थांबवावे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या मातुश्री त्यांना असे सांगत की वेदाध्ययन करूनही जर कोणा ब्राह्मणाने साधू संतांचा अपमान केला तर शास्त्रांप्रमाणे तो कुत्र्याच्या जन्माला जातो. मग त्याचे चंद्राकडे बघितले की त्याला आपले पृथ्वीवर असलेले वेदाभिमानी पितर दिसू लागतात व त्यांना पाहून आपले पूर्वायुष्य आठवून तो रडू लागतो. किंवा कुत्रा ज्या घरामध्ये राहत असतो त्या घरातील कुणा व्यक्तीला, जीवाला अथवा त्या परिसरातील कोणाला न्यायला जर का यमदूत येताना दिसले तर कुत्रा रडायला लागतो. म्हणून त्याचे रडणे अशुभ मानून त्याला तेथेच अडवून शांत करायला सांगितले जाते. वाघ, बिबटे यांसारखे राजश्री प्राणी किंवा कोले, लांडगे, तरस यांसारखे तामसी प्राणी, श्वापदे तसेच कावळे, पारवे, पोपट, घोबडे वगैरे पक्षी आणि भुंगे वगैरे कीटक यांना साधनास्थानाच्या परिसरात फिरकू देऊ नये असे श्री माऊलींनी संकेताने सांगितले आहे. मग साधनास्थळी कुठले प्राणी पक्षी आलेले चालतील तर श्री माऊली सांगतात की पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवळे केवे भैसे कोकिळाई योका. आवाहन नादाचे प्रकार. आता पहा, हंस, सारस, कोकिळ हेही पक्षीच आहेत, पण त्यांच्यात सात्विकता आढळते. येथे कोकिळ म्हणजे नर कोकिळ, कारण मादी कोकिळ मधुर आवाज करत नसते तर कोकिळ करतो, त्याचाच आवाज मधुर असतो. हंस, सारंग, कोकिळ यांनाच का ग्राह्य मानले? कारण या सात्विक पक्ष्यांचे आवाज हे शुभ संकेतही मानले जात आहे. ते आवाज साधनामध्येही समय ऐकायला आले तरी चालू शकतात. साधनेमध्ये आतून जे दिव्य अनाहत नाद ऐकायला येतात त्यात काही पक्ष्यांच्या आवाजासारखे नाद असतात. उदाहरणार्थ, मोराच्या ओरडण्याला केका असे म्हणतात. तसा नाद आतून आला की तो साधकाचे चित्त प्रसन्न करतो. हंस, सारस, कोकिळ यांचे आवाज आतून येतात. अशा काही विशिष्ट पक्ष्यांचे आवाज साधनेमध्ये आतून ऐकायला येऊ शकतात. त्याचप्रमाणे निसर्गाचे वातावरणही आवाज आतून ऐकू येतात.
उदाहरणार्थ दंशी नाद, वेरूळच्या वनामधून वारा वाहायला लागला की तो वाळलेल्या बांबूमध्ये शिरून एक मंजूळ नाद निर्माण होतो. त्यातूनच वेणूचा, बासरीचा शोध लागलेला आहे. तोही नाद साधनासमयी ग्राह्य धरलेला आहे, कारण आतून तसाच मंजूळ आवाज, नाद ऐकू येत असतो. अनाहताचे प्रकार म्हणून जे दशनाद सांगितले आहेत त्यातच एक वशीनादही आहे. तसेच आकाशात भरून आलेल्या मेघांचा एकमेकांच्या आदळल्याने होणारा जो गंभीर नाद असतो तो मेघनादही साधनासमयी ग्राह्य धरलेला आहे. शंखनादही ग्राह्य आहे. हठयोगा प्रतिभेकेच्या चतुर्थोपदेशात असे म्हटले आहे की आदौ जलग्नी जीवित भेरी झरझर संभाता मध्ये मर्दल शंख खोता घंटा काहलदास्तथा अंते तु किंकिणी वंश वीणा भ्रमरणी स्वतः इति नानाभिमानादा क्षीण्यत्वे देह पश्चता. अगोदर समुद्र गर्जनेसारखा, मग मेघगर्जन, मेरी, झांज यांसारखा, त्याचप्रमाणे मृदुंग, शंख, घंटा आणि मोठ्या नगाऱ्याप्रमाणे नाद ऐकू येतात. शेवटी लहान लहान घटांचा, वंशीचा, विणेचा, भ्रमरांचा ध्वनी ऐकू येतो. याप्रमाणे नानाविध नाद देहात ऐकू येतात. विचलित करणारे आवाज नकोत. जे अनाहत नाद असतात त्यांच्याप्रमाणेच येणारे बाह्य आवाज हे साधनासमयी चालू शकतात. मात्र काही बाह्यनाद असेही असतात की साधकाने त्याच्या नादी लागूच नये. ते प्रपंचात खेचणारे असतात. मांजराचे, पारव्यांचे कामविव्वल आवाज हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. काही प्राणी पक्ष्यांचे आवाज मुळातच कर्कश, भेसूर असतात. रात्रीच्या वेळी तरच अत्यंत भेसूर व भीती वाटेल अशा आवाजात ओरडते. काही प्राणी लहान मूल रडण्यासारखे आवाज करतात. मांजरेसुद्धा कधीकधी लहान मूल रडण्यासारखे ओरडतात. अशा नादांनी श्वापदांचे लक्ष विचलित होऊ शकते. म्हणून तसे प्राणी साधनास्थानाच्या परिसरात असू नयेत असे सांगितले आहे. बहुत करुणी निशब्द असे जेव्हा श्री माऊली येथे म्हणतात तेव्हा त्यांना त्यातून असे सुचवायचे असते की बाहेर जेव्हा निशब्द वातावरण असेल तेव्हा तुम्हाला आतले नाद, दिव्य शब्द कळून येऊ शकतील. जेव्हा आत अनाहत नाद उत्पन्न होतो तेव्हा तो काही एकदम शुद्ध स्वरूपात आत अनाहत नाद उत्पन्न होतो. तेव्हा जो काही एकदम शुद्ध स्वरूपात होत असतो तो शुद्ध प्रणव नसतो. सुरुवातीला तो साधकाच्या वासना संस्कारानुसारच वेगवेगळ्या प्रकारे जाणवत असतो. म्हणूनच कधी मेघांचा नाद, कधी वंशी नाद, कधी तालवाद्यांचा नाद, कधी किणकिण नाद, कधी टाळ्यांचा नाद, तर कधी पक्ष्यांचे नादही ज्याच्या त्याच्या संस्कारानुसार आतून प्रगट होत असतात. हे नाद जर का नीट स्वच्छ कळायचे असतील तर साधनासमयी बाहेरचे वातावरण नीरव, शांत पाहिजे. बाहेर जर शांतता नसेल तर आतील नादांचे भेद नीट कळणार नाहीत. हंस आणि सारस आपल्या आत रात्रंदिवस सोहम सोहम असे नादावर्तन चाललेलेच असते. जे तो अनाहत नाद आतमध्ये सुरू असतो, पण आपल्याला बाहेरचे आवाजच ऐकण्याची सवय झालेली असते व ते ऐकण्यासाठी आपले कान हे बाहेरच्या दिशेने कायम टवकारलेले असतात. त्यामुळे आपले नाद आपण ऐकू शकत नाही. बाहेरून जेव्हा तुम्ही निशब्द व्हाल तेव्हा आतला
हा अनाद्य ना शब्द ऐकू येईल. जेव्हा बाहेर शब्द होत असतील तेव्हा आतून तुम्ही निशब्द असाल, त्यावेळी आतले काहीही ऐकू येणार नाही. म्हणूनच बहुत करून निशब्द याप्रमाणे साधनेसाठी बाहेरचे वातावरण निशब्द असले पाहिजे, तरच आतमध्ये दिव्य शब्द प्रकट होतील, असे श्री माऊलींनी सुचविलेले आहे. ते पुढे म्हणतात की पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे. साधनास्थानाच्या परिसरात जर जलाशय असेल तर त्या ओढीने तेथे हंस पक्षी आले तरी चालतील. हंसाचा स्वभाव असा असतो की ते सहसा जलाशय सोडून दुसरीकडे कुठे जात नाहीत. ते पाण्याच्या जवळपासच राहतात. म्हणूनच श्री माऊलींनी पाणी लगे म्हणजे पाण्याला धरून राहणारे असा शब्दप्रयोग केलेला आहे. हंसाचा उत्तम गुण असा आहे की तो अत्यंत सात्विक पक्षी आहे. त्याचा शब्द दिव्य असतो. हंसाकडे पाहून चित्ताला जशी प्रसन्नता उत्पन्न होते तशी ती कावळ्याला बघून उत्पन्न होत नाही. म्हणून हंस नयनानंददायी असे मृग पक्षीशास्त्राच्या 22व्या श्रेणीत हंसदेव या संदर्भात असेच सांगतात की हंसा कोका सारसाक्ष्या कासार सुमनवासिना नवनाद नंदनांदिनी. तळ्यातील फुलांच्या सान्निध्यात राहणारे हंस, चक्रवाक यांसारखे पक्षी नयनानंद वाढविणारे असतात. हंस हे हंस मानसवासी चक्रांग, राजहंस वगैरे 7 प्रकारचे आढळतात. त्याचे दर्शन व आवाज शुभ असा मानतात. मात्र साधनासमयी थोडेच हंस आपोआप हे दार लाव ग, एवढं कळत नाही की मी ते वाचतो तर दरवेळेस येते. मात्र साधनास्थानी थोडेच हंस असावेत. एकत्र असून कलरव करतील इतके नसावेत. तसेच सारस अथवा चक्रवाक पक्षी हे थोड्या प्रमाणात असलेल्या चालतील. यापैकी चक्रवाक पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे नर आणि नादी. चक्रवाक याला रात्रीच्या वेळी एकमेकांचा वियोग जेव्हा होतो तेव्हा ते एकमेकांशीच वाट पाहतात. चक्रवाक पक्षी वियोगे पाहती, त्यांना मग दुसरे काही सुचत नाही. चक्रवाक हे कोक, चक्र आणि रथांग अशा 3 प्रकारचे आढळतात. हे राजसगुणाचे पक्षी आहेत. सारस हे माध्यान्हकाळी जलविहार करणारे असून ते 2 प्रकारचे आढळतात. सारसाच्या या मादीला लक्ष्मणा असे म्हणतात. हे देखील सात्विक पक्षी असतात. कशाची तरी वाट पाहण्याच्या पक्षात चक्रवाक, चातक, चकोर हे पक्षी येतात. चकोर पक्षी हे चंद्रप्रकाशाची विशेषतः पौर्णिमेची वाट पाहत असतात. त्या चंद्रप्रकाशाच्या आधाराने ते जगतात. तेही 2 प्रकारांचे आढळतात. चक्रवाक हे एकमेकांच्या वियोगात एकमेकांची वाट बघत जगतात. भक्त आणि भगवंत यांचा एकमेकांशी कशी ओढ असते हे कळण्यासाठी त्यांचे उदाहरण देतात. चातक पक्षी हे चातक आणि स्त्रोकक अशा 2 प्रकारचे असतात. ते राजसगुणाचे असून ढगाच्या पाण्याची वाट पाहणारे असतात. सजल मेघांकडे ते तोंड करून बसतात आणि मेघवृष्टीचेच जल पितात. कोकिळ आणि मोर याप्रमाणे हंस, सारस किंवा चक्रवाक, चातक, चकोर वगैरे पक्षी थोड्या प्रमाणात साधनास्थानी असण्यास हरकत नसते, कारण ते सत्वगुणी, सौम्य, रजोगुणी असतात.
या शांत बसून राहतात. सहसा गलका करीत नाहीत, घाण करीत नाहीत. त्यापुढे ती माऊली म्हणतात की कवळ एके वेळे बैसे कोकिळही होका. साधनास्थानाच्या परिसरात कोकिळ पक्षीही कधीतरी यावा, पण नेहमी वस्तीला मात्र नसावा. त्याच्या ठिकाणी राजस गुण असतात, म्हणून तो एखाद्या वेळी आला तरच चालेल. कोकिळ हे वनप्रिय परभृत. कोकिळ एखाद्या वेळी आला तरच चालेल. कोकिळ हे वनप्रिय परभूत. कोकिळ आणि पिकं असे 4 प्रकारचे आढळतात. शास्त्रानुसार कोकिळाचा शब्द ग्राह्य आहे, पण स्वभाव ग्राह्य नाही, कारण तो स्वार्थी पक्षी आहे. कोकिळा काही अंडी घालताना मुद्दाम कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते, कारण ती अंडी उभत बसणाऱ्या त्या कोकिळा दोघांनाही कंटाळा असतो. आपले काम दुसऱ्यावर ढकलण्यासाठी ते कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतात. म्हणून कधीतरी क्वचितच काही काळ वसंत ऋतूत वगैरे कोकिळ आले तरी चालतील, असे श्री माऊली म्हणतात. वसंत ऋतूत वगैरे कोकिळ आले तरी चालतील असे श्री माऊली म्हणतात. पोपट, कावळे, पारवे, कोकिळ हे पक्षी लवकर माणसाळतात. मानवांचे अन्नही आवडीने खातात आणि त्यांच्या सान्निध्यात राहण्यासही उत्सुक असतात. त्यांची जवळीक वाढल्यास त्यांना अन्न वगैरे पुरवण्याची जबाबदारीही साधकांवर पडेल. त्यात साधनेचा अमूल्य वेळही व्यर्थ जाईल. म्हणूनच असे पक्षी साधनास्थानाच्या परिसरात नसावेत. त्यांना तेथे येण्याची सवय लावू नये, असा श्री माऊलींचा अभिप्राय आहे. पुढच्याच ओवीत ते सांगतात की निरंतर नाही तरी आली गेली काही, हेतू का मयुरेही आम्ही नाग म्हणो. श्री माऊली म्हणतात की एखादा दुसरा मोरही कधीतरी त्या परिसरात येऊन गेला तरी चालेल. मग मोर नेहमीकरता वस्तीला असायला नकोत. मोर हे मयूर, बही, नीलकंठ असे 6 प्रकारचे आढळतात. माणसांजवळ राहण्याची त्यांनाही आवड असते. त्यांनाही दूध, माणसांचे अन्न वगैरे आवडते. इतर गलबला करणाऱ्या पक्ष्यांमध्ये मोर जरी समाविष्ट असला तरी तो काही सात्विक शांत पक्षी नाही, तो रजोगुणीच असतो. आणि मुख्य म्हणजे या मोरांना मारून खाण्यासाठी त्यांच्या मांसाची चटक असणारे प्राणी व शिकारी माणसे त्यांचा भाग काढत साधनास्थानात येतील, असेही व्हायला नको आहे. मात्र मोर हा गायनप्रिय, नृत्यप्रिय असल्याने श्री राधाजींच्या अत्यंत आवडता पक्षी आहे, याची देखील श्री माऊलींना जाणीव आहे. म्हणूनच त्याने कुशलतेने शब्दप्रयोग केला आहे की होतू करम मयुरेही आम्ही नान म्हणे. एखाद्या वेळी आले गेले तर मयूर पक्षीही चालतील, असे ते इथे सांगतात. ही सगळी साधनास्थानाच्या निवडीच्या कसोट्यांची बाह्य अंगे झाली. आता जेथे प्रत्यक्ष साधना करायची असते ते स्थान कसे असावे याविषयी ते पुढील ओव्यांमधून विवरण करणार आहेत. तो महत्त्वाचा भाग त्यांच्याच कृपेने आपण उद्या पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे प्रवचन पुणे येथे मित्रमंडळ साधन केंद्रात दिनांक 6 मे 93 रोजी संध्याकाळी झालेल्या प्रवचन सेवेवरून घेतलेले आहे. उद्या आपण ते तर निगूढ मठ हो आवा